घटनेच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही फटाकड्याची आतषबाजी करून माननीय नामदार विखे साहेब यांचं आभार मानण्यासाठी या ठिकाणी आम्ही फटाकड्याची आतषबाजी केली। गेली 1-1.5 वर्षापासून आमचे क्रेशर चालू बंद अशा स्थितीत असताना मागील 15 दिवसापूर्वी माननीय नामदार 2024 रोजी माननीय नामदार राधाकृष्ण विखे साहेबांनी सर्व संगमनेर तालुक्यातल्या स्टोन क्रेशरवाल्यांची मुंबई येथे मीटिंग ठेवली आणि त्या मीटिंगमध्ये सर्व आमच्या स्टोन क्रेशर धारकांचे म्हणणे ऐकून सर्वांची प्रत्यक्ष पाहणी करून त्या लोकांना काही खंड झाली त्याची पडताळणी करून सर्व लोकांना ते खंड माफ करून आणि जे क्रेशर आमचे बंद होते ते सर्व पुन्हा चालू करण्यास माननीय तहसीलदार साहेब प्रांत या सर्वांना कसे चौकशी करून आदेश दिले चालू करून त्याबद्दल मी प्रथमतः माननीय नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांचे धन्यवाद मानतो, आभार मानतो। तसेच आपल्या संगमेर तालुक्यातले अमोल खाताळ पाटील, संदीप देशमुख, श्रीकांत गोमासे, गणपुले, शरद पाटील बोर्डे, बाळासाहेब चौधरी या सर्व लोकांनी आमच्याबद्दल साहेबांना व्यवस्थित मार्गदर्शन करून आम्हाला सहकार्य केले, त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो। आणि इथून पुढे पण आता आम्हाला कुठल्याही प्रकारचा शासकीय वगैरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाचं कागदपत्र क्लिअर करून रॉयल्ट्या भरून पैसे चालू करण्यास परवानगी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। थँक्यू। आज आम्ही सर्व स्टोन क्रेशर धारक धारक आनंद व्यक्त केला की आम्ही 2 वर्षापासून आम्हाला जे खाणींना दंड जाता व क्रेशर बंद होते याच्यातून फार उपासमारीची वेळ आली होती। कर्ज बँका असताना आम्ही कसं तरी आजपर्यंत जो काढीत इथपर्यंत आलो, पण आम्ही 15 दिवसापूर्वी माननीय नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांना मंत्रालयात जाऊन भेट देऊन निवेदन दिलं असता ते म्हणले आम्ही हा प्रश्न मार्गी काढतो, निकाली काढतो। तिने परत आम्हाला काल मंत्रालयात बोलून माननीय प्रांत अधिकारी विंगे साहेब, तहसीलदार मांजरे साहेब व इतर आम्ही सर्व क्रेशरधारक आणि खताळ साहेब, अमोल खताळ आणि संदीप देशमुख, श्रीराम गणपुले यांच्या बैठक करून हा प्रश्न कसा मार्गी काढता येईल तर तिने सगळं डॉक्युमेंट पाहून कागद बघून कोणाचे खानपट्टा आहे का, कोणाचं क्रेशर परवानगी आहे का, सगळं बघून त्या परवानग्या मान्य करून त्यांनी आम्हाला दंड माफ केला। राहिलेली काय असेल 200, 100, 50 रॉयल्टी ती भरून आम्हाला क्रेशर चालवण्यात माननीय नामदार साहेबांनी सहकार्य केलं व अति योगदान दिलं, त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। आणि आमच्या संगमेर तालुक्याचे सर्व शासकीय बांधकाम बंद पडले होते व इतर शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे घरं व घरकुलं बंद पडले होते ते आता परत सुरळीत होतील। आम्ही आमच्या क्रेशर धारकांच्या वतीने नामदार विखे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो व आभार मानतो आणि थांबतो। धारक मालक घटनेच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही फटाकड्याची आतषबाजी करून माननीय नामदार विखे साहेब यांचं आभार मानण्यासाठी या ठिकाणी आम्ही फटाकड्याची आतषबाजी केली। गेली 1-1.5 वर्षापासून आमचे क्रेशर चालू बंद अशा स्थितीत असताना मागील 15 दिवसापूर्वी माननीय नामदार विखे साहेबांना आमचे काही हितचिंतक, जवळचे नातेवाईक, जवळचे कार्यकर्त्यांनी आणि आमचे विशेषतः चौधरी साहेब, खताळ साहेब आणि देशमुख साहेब, गणपोले वकील यांनी वारंवार साहेबांच्या भेटी घेऊन आमच्या समस्या त्यांच्याकडे मांडल्या। अतिशय हालाकीची परिस्थिती क्रेशरवाल्यांची झाली होती।
आज त्यांच्या मागे अनेक कुटुंब उदरनिर्वाह क्रेशरवाल्यांच्या मागे उभा होता. बँका थकल्या होत्या, लिलाव काही जणांच्या गाड्या ओढून नेल्या, काहींचे लिलाव झाले. अशा परिस्थितीत आमच्या क्रेशरवाल्यांवर त्यांची उपजीविका चालू होती. त्यात स्पेअर पार्टवाले असतील, मजूर असतील, फिटर असतील, या लोकांची उपजीविका बंद पडल्या. त्याबरोबर गवंडी सेंट्रिंगवाले या ठिकाणी ज्या घराला माल लागत होता तो मिळत नव्हता. आज या ठिकाणी माननीय विखे साहेबांनी जो सगळा मार्ग मोकळा करून आमचा जो दंड होता कोट्यावधी रुपयाचा दंड तो माफ करून आज आमचे क्रेशर चालू करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली. आम्ही आमच्या क्रेशरवाल्यांच्या वतीने विशेषतः सर्व संघटनेकरवासियांच्या वतीने त्यांचे आभार मानतो.